माझं नाव मंगेश लाळगे. मी एक ॲग्रिकॉस्ट म्हणून काम करतो. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना एक सेवा पुरवतो त्यांच्यासाठी. ह्या प्लॉटमध्ये आलो होतो. आमच्या मित्राचाच प्लॉट आहे, राहुल पवार. पण ॲक्च्युली बघायची कंडिशन सुरुवातीला एवढी खराब होती ना, की प्लॉट धरावा का सोडावा का काढून टाकावा अशी परिस्थिती होती. पण योगायोगाने ह्यांना मार्गदर्शन चालू केलं. ह्यांनी ते म्हणजे प्रत्येक गोष्ट करायला चालू केली. शेड्यूल देत होतो, शेड्यूलप्रमाणे ह्यांनी केलं. आज कंडिशन अशी आहे की हे 1 एकरचा प्लॉट आहे. एकदम प्लॉट जबरदस्त कंडिशनमध्ये आहे. पेपर लावला, प्रत्येक गोष्ट सांगितलेली त्यांनी क्लिअर केली. स्लरी चालू आहेत किंवा इतर कुठले ड्रिपमध्ये जे लिक्विड खत आहेत किंवा बॅग आहेत त्या बी चालू आहेत. आता हे 1 एकर असून ते असून आता पलीकडे जे एक प्लॉट आहे तिथं 2 एकरचं प्लांटेशन करायचे. 1 ते 2 महिन्यात प्लांटेशन होऊन जातं. म्हणजे जो प्लॉट काढायच्या ह्याच्यात होता तो प्लॉट आता एकदम जबरदस्त करून आता 2 एकराचं नवीन प्लांटेशनचं लागवडचं म्हणजे नियोजन एकदम म्हणजे 100% झालेलं आहे. फक्त आता पाऊस आला का ते लगेच प्लांटेशन करून टाकायचं. आता हे काय झालं, आता पहिली गोष्ट म्हणजे शेतकऱ्यांनी आपण दिलेला सल्ला हे म्हणजे प्रॉपर तंतोतंत पाळला. ज्या टायमाला जो सल्ला आपण देणार आहे तर तो पाळला तरच हे आजचं हे कंडिशनचं फळ मिळालं आहे. त्यात आपल्या ॲग्रिकॉस्टचे जे उत्पादन आहेत, ॲग्रिकॉस्ट फोर्स, झेनिया, त्याच्यानंतर मायक्रोलाइट म्हणून आहे, त्याच्यानंतर हँगर 9, झोमॅटो, बऱ्यापैकी शॅडो फाईट, कंबोज हे सगळे प्रोडक्ट इथं वापरलेले आहेत. एकदम मस्त रिझल्ट आहे. ह्याचेच पहिल्यांदा 1 एकर तूर होती, त्या तुरीलाही ते प्रोडक्ट वापरले. त्याचाही रिझल्ट एकदम मस्त आलेला होता. त्याच्यामुळे त्या तुरीपासून परत एक डाळिंबापर्यंत सुरुवात झाली. सुरुवात काय आधी डाळिंबाची नव्हती, तुरीची झाली होती. त्याच्यामुळं तिथे एकदा ह्यांना विश्वास पटला, त्यामुळे ह्यांनी इकडं चालू केलं वापरायला. आणि आज कंडिशन अशी आहे की पूर्ण प्लॉट 1 नंबर आहे. गावात 1 नंबर प्लॉट म्हणलं तर चालेल. का तर ज्या टायमाला इतरेल झालं होतं त्या टायमाला कोणच म्हणत नव्हतं प्लॉट हा सक्सेस होईल म्हणून. पण आज ही सक्सेस रेशो आहे का, मी म्हणेन की 110%, 100%पैकी 110% सक्सेस रेशो आहे. का तर ही जी जमीन आहे पूर्ण माळरान आहे. त्याच्यामुळं माळरान हे करून त्याचं हिरवगार एकदम हे करून टाकलेलं आहे माळाचं. म्हणजे ते माळाचा काया प्लॉट करून टाकलेला आहे. त्याच्यामुळं तरी यांना एकदा विचारू का ॲग्रिकॉस्टचे उत्पादन कसे आहेत. आता शेवटी मी सल्लागार आहे, शेतकरी आहेत, शेतकऱ्याकडून विचारून घेऊ की आपण म्हणजे ॲग्रिकॉस्टचे उत्पादन कसे त्यांनी पुढं वापरावी का आणि का वापरावी. नमस्कार, माझं नाव राहुल सोपान पवार, राहणार तांबोळे, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. ही आमची डाळिंबीची बाग आहे. इतके दिवस शिक्षण चालू असल्यामुळे बाहेर होतो. वर्ष झाले इकडं आलो आहे. पहिलंच वर्ष बहार धरलेलं. याच्या आधी अशीच होती बाग, काही नव्हती व्यवस्थित. नंतर मी शेताकडे आल्यानंतर जरा ही व्यवस्थापन केलं. घरच्यांनी काढायचं नियोजन होतं. मग नंतर मंगेश सरांचं मार्गदर्शन घेतलं. त्यांनी म्हणले काढू नको, आपण ह्याला डेव्हलप करू, काय तर चांगलं होईल. आता केलेलं आहे. फळ तुम्ही बघू शकता. त्याच्यात आता साईजला बनावं लागलं आहे. उन्हामुळं पेपर लावलेला आहे याला. दुसरं अजून किती महिने झाले बाग बरोबर? बाग आपलं 1 नोव्हेंबरचं इतरेला आहे. आता 4 महिने पूर्ण झाले. 2 महिन्यात हार्वेस्टिंगला येईल. आता हे सगळं झालं. आपण फक्त आता स्टेज वाईज जाऊ. आपण ज्या टायमाला आपण इतरेल मारलं होतं त्याच्या टायमाला आपण बेसल डोस भरला होता. तो बेसल डोस कसा काय भरला होता आपण याच्यामध्ये 2 12-32, 1 10-26 आणि निंबोळी 2-3, SOP 2 आणि GR आपल्या कंपनीची महर्षी GR आहे. महर्षी GR ची एक बॅग वापरली, ती एक वापरलेली. हा डोस पूर्ण झाला. त्याच्यानंतर सुरुवात झाली. त्यानंतर आपण जे सुरुवातीला कळी निघाल्यानंतर जे थ्रिप्ससाठी आपण काय फॉर्म्युला हे केला ते काय वापरलं होतं आपण थ्रिप्ससाठी. त्यावेळेस हँगर 9, झोमॅटो आणि नंतर शॅडो फाईट, कंबोस आणि हे वापरलेलं होतं, आपली कीटकनाशक वापरलेलं. म्हणजे झोमॅटो आणि हँगर 9 आपण थ्रिप्ससाठी वापरलं होतं. रिझल्ट कसा वाटला? किती दिवसांनी म्हणजे तुम्हाला थ्रिप्स परत दिसायला किंवा किती दिवस दिसलं नाही थ्रिप्स? 15-20 दिवस आहे पुढंच थ्रिप्स तसल्या पावसाच्या ह्याच्या वातावरणात दिसलं. म्हणजे आपलं जे प्लॉट इथरेल झालं ते पावसाळ्यात झालं. म्हणजे रिझल्ट चांगला वाटला. रिझल्ट आता शेतकऱ्यांना ॲग्रिकॉस्टबद्दल तुम्ही काय म्हणजे काय सांगू शकाल, काय आवाहन कराल? शेतकऱ्यांनी जरूर वापरावं. चांगले रिझल्ट आहेत. मी वापरलेत. आता सगळ्यांनी वापरायची आवाहन करतो. आता इथून पुढे आपल्या फुगवणीची स्टेज चालू झालेला आहे. काय स्लरी वगैरे चालू आहेत का तुमच्या? स्लरी चालू आहे. आता गवताचाही फायदा तुम्हाला, आता बरेच जण बागेत गवत ठेवत नाहीत. आपल्या बागेत आपण गवत ठेवलंय, त्याचा काय फायदा वाटतोय का तुम्हाला? गवतामुळं पाणी कमी लागते. हाही पाणी
ही धरून राहते, मुळे गारवा धरून राहते, म्हणजे बाष्पीभवन होत नाही plot. बाष्पीभवन होत नाही. आणि माळरान नसल्यामुळं पाण्याला एक, सहन करत आपल्या प्लॉटमध्ये एक प्रकारचं गवत आहे ज्याला आपण मेडिसिनल प्लांट बी म्हणू शकतो. एक दगडी पाला म्हणून गवत आहे. तर तुम्ही काय ते काढायचा प्रयत्न केला का? नाही तसं ठेवलेलं आहे ते, कारण सफाई राहते हम्म. त्यामुळे जास्त ऊन लागत नाही ऊन खाली. लागत नाही. हम्म. आणि त्याचा फायदा काय तुम्हाला अजून दुसरा काय वाटला? त्या फुलावर काय येत होतं? मधमाशा दिसत. म्हणजे दगडी पाल्याच्या फुलावर हा. मधमाशी भरपूर आकर्षित झाली. चालेल, म्हणजे गवत जरी नाही काढलं तरी त्याचा फायदा आपल्याला गवताच होतो. बाकी गवताच होत नाही, पण दगडी पाल्यात तर 100% होतं. ठीक आहे. माहिती दिल्याबद्दल आपण ॲग्रिकॉस चॅनलला धन्यवाद. आभारी आहे.